A very good afternoon, students. And this is Rupali, your Marathi teacher. I welcomes you all for the today's teaching learning online session. मी मिसेस रुपाली तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या टीचिंग लर्निंग सेशनमध्ये स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? कोरोनाची दुसरी लाट आणखी सुरू झाली आहे, त्यामुळे सर्वांनी आणखीनच खबरदारी घ्यायला हवी. सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. तर चला वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. आजचा आपला विषय मराठी पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. तर आज आपण आपल्या या भागामध्ये प्रामाणिक इस्त्रीवाला हा पाठ अभ्यासणार आहोत. तर आधी जाणून घेऊया प्रामाणिक म्हणजे काय. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज हॉनेस्ट. ओके, तर प्रामाणिक म्हणजे काय? तर प्रामाणिक हा माणसांच्या अंगी असलेला एक गुण आहे. ही इट इज अ क्वालिटी. तर आपण समजा तुम्हाला काही वर्गामध्ये आपल्या वर्गामध्ये तुम्हाला काही वस्तू सापडल्या, तर त्या वस्तू तुम्हाला माहित आहे का कुणाच्या आहे? नाही. तर त्या वस्तू तुम्ही स्वतःकडे न ठेवता आपल्या शिक्षिकेकडे, आपल्या टीचर्सला तुम्ही आणून दिल्या, तर यामधून तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. तुम्हाला माहित होती ती गोष्ट तुमची आहे का? नाही, ती गोष्ट आपली नाही आहे, म्हणून ती गोष्ट आपल्याकडे न ठेवता, आपल्या बॅगमध्ये न ठेवता ती टीचरकडे, आपल्या शिक्षिकेकडे तुम्ही आणून दिली, तर हा झाला तुमचा प्रामाणिकपणा. तर आज जो आपण पाठ शिकणार आहोत, या पाठामध्ये दामू काकांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा हा गुण दिसून येतो. तर चला वळूया आजच्या आपल्या पाठाकडे. तर आजचा आपला पाठ प्रामाणिक इस्त्रीवाला. तर इस्त्रीवाला कोण? तुम्हाला माहिती आहे का इस्त्रीवाला म्हणजे काय? इस्त्री करणारा. आपण आपल्या घरचे कपडे इस्त्रीला देतो, म्हणजेच काय, आयर्न करायला देतो, हो की नाही? प्रेस करायला देतो ना. तर जो आपले कपडे प्रेस करून देतो, आयर्न करून देतो, त्यालाच काय म्हणतात? इस्त्रीवाला असे म्हणतात. तर या पाठाची आपण शॉर्ट स्टोरी एक ऐकूया, थोडक्यात जाणून घेऊया या पाठामध्ये काय सांगितलं आहे. तर या पाठामध्ये एक शिवानी नावाची मुलगी जी आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या भावासोबत घरी राहते, आपल्या कुटुंबामध्ये राहते, आणि तेवढ्यात तिच्या आईला तिचे बाबा काही पैसे आणून देतात आणि ते पैसे तिला ठेवायला सांगतात. तर आई कामामध्ये असल्यामुळे आईने ते पैसे तिथेच टेबलावर घडी करून ठेवलेल्या कपड्यांमध्ये ठेवले. आणि नंतर जेव्हा काही दिवसांनी बाबाने जेव्हा आईला ते पैसे मागितले, तेव्हा आईला ते पैसे दिसत नव्हते. तर 2 दिवसानंतर जेव्हा इस्त्रीवाले काका, म्हणजेच कोण, दामू काका, जेव्हा कपडे परत द्यायला आले, तेव्हा त्यांनी त्या कपड्यांमध्ये त्यांना मिळालेले पैसे परत करून दिले. तर यामधून दामू काकांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. तर ही आहे या पाठाची शॉर्ट स्टोरी. आता आपण सविस्तर या पाठाकडे वळूया. तर चला, नेहमीप्रमाणे सर्वांनी आपले पाठ्यपुस्तक, मराठी पाठ्यपुस्तक काढायचे आहे. आपले मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. आणि आजचा आपला पाठ प्रामाणिक इस्त्रीवाला, जो आहे पान क्रमांक 41, पेज नंबर 41. काढलेत का सर्वांनी? तर चला आपण सुरू करूया. आधी आपण पाठ वाचून घेणार आहोत, आधी आपण पाठाचे वाचन करणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक काय करायचं, इकडे लक्ष द्यायचं आहे. तर मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ, शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते, आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते.
इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली. पैसे काही सापडेनात. आई कावरी-बावरी झाली. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. तर बघा, या पाठामध्ये दामू काकांचा प्रामाणिकपणा कशा प्रकारे दिसून येतो ते आपण आता सविस्तरपणे बघूया. तर मी शिवानी, यामध्ये हा प्रसंग जो शिवानीच्या घरी घडलेला आहे. तर शिवानीने तो येथे सांगितलेला आहे. तिने तिच्या दामू काकांचा प्रामाणिकपणा येथे सांगितलेला आहे. तर मी शिवानी 5वीत शिकते. शिवानी कोणत्या वर्गात शिकत होती? 5व्या वर्गामध्ये, स्टँडर्ड 5th. तुमच्यासारखीच ती सुद्धा इयत्ता 5वी मध्ये शिकत होती. माझे कुटुंब छोटेसेच आहे. शिवानीचे कुटुंब अगदी छोटेसे होते. छोटेसे म्हणजेच काय? लहान. आता लहान कुटुंब म्हणजे कोण कोण असतात त्या कुटुंबामध्ये? शिवानीचे आई बाबा आणि शिवानीचा भाऊ. त्याचं नाव काय होतं? शिवराज. तर शिवानीच्या या छोट्या कुटुंबामध्ये हे 4 जण राहत होते. शिवानी, शिवानीचा भाऊ ज्याचं नाव काय होतं? शिवराज, आणि आई बाबा. आई घरची कामे स्वतःच करते. तर घरातली सगळी कामे शिवानीची आई स्वतःच करायची. परंतु शिवानी आणि शिवराज हे दोघे बहीण भाऊ काय करायचे? आईला कामामध्ये मदत करायचे. ज्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आईला घरकामात मदत करतो की नाही? आता तर सुट्याच आहेत आपल्या शाळेला, हो की नाही? तर आपण काय करतो घरी? आईला कामामध्ये मदत करतो. तर शिवानी आणि शिवराज हे सुद्धा त्यांच्या आईला काय करायचे? घरकामामध्ये मदत करायचे. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. तर बघा, एकदा काय केलं आईने? कपडे धुवून ते कपडे कुठे टाकले? वाळत घातले. वाळत घालणे म्हणजेच काय? सुकायला टाकले. टू ड्राय. वाळत घालणे म्हणजेच काय? सुकायला घालणे. टू ड्राय. तर आईने ते कपडे सुकायला घातले आणि कपडे वाळल्यानंतर त्या कपड्यांच्या घड्या करून कोणी आणल्या? त्या कपड्यांच्या घड्या करून भाऊने म्हणजेच शिवराजने आणल्या आणि ते कपडे त्यांनी आणून कुठे ठेवले? टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. तर आता बघा, सायंकाळ म्हणजेच काय? सायंकाळ म्हणजे संध्याकाळ, इव्हिनिंग. तर सायंकाळी बाबा, इन द इव्हिनिंग, शिवानीचे बाबा बाहेरून परत आले. तर शिवानीचे बाबा बाहेरून किती वाजता परत आले? सायंकाळी 5 वाजता. तर सायंकाळी 5 वाजता शिवानीचे बाबा बाहेरून किंवा कामावरून परत आले असतील आणि त्यांनी काय केलं? त्यांच्याजवळ जे पैसे होते ते पैसे कुणाकडे दिले? ते पैसे त्यांना आईजवळ दिले आणि आईला काय सांगितलं? आईला ते पैसे ठेवायला सांगितले. तर आई कामाच्या घाईमध्ये होती, त्यामुळे तिने ते पैसे कुठे ठेवले? तिने ते पैसे ज्या टेबलावरती घड्या करून ठेवलेले कपडे होते त्या कपड्यामध्ये ठेवले. तर बघा, घाईमध्ये होती म्हणजेच काय? आई गडबडीमध्ये होती, इन हरी. तर आई
गडबडीमध्ये होती, घाईमध्ये होती, म्हणून तिने पैसे कुठे ठेवले? जे टेबलवर कपड्यांच्या घड्या करून ठेवलेले होते त्यामध्ये तिने ते पैसे ठेवले आणि ती कामामध्ये गढून गेली. गढून गेली म्हणजेच काय? कामामध्ये गढून गेली म्हणजेच काय? मग्न होणे. तर ती कामामध्ये गढून गेली. नंतर बाबा बाहेर गेले आणि आई कामामध्ये होती. बाबा नंतर बाहेर निघून गेले आणि आई काय करत होती? आई घरामध्ये काम करत होती. शिवानीचा जो भाऊ होता शिवराज तो खेळायला गेला आणि शिवानी काय करत होती? शिवानी अभ्यास करत होती. तर इतक्यात कोण आला तिथे? इतक्यात त्यांचे इस्त्रीवाले दामू काका आले आणि इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. तर त्यांचे जे इस्त्रीवाले नेहमीचे जे त्यांचे कपडे इस्त्री करून द्यायचे, प्रेस करून द्यायचे, आयर्न करून द्यायचे, ते दामू काका कशासाठी आले? ते दामू काका कपडे घेण्यासाठी आले. ते आईला इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, स्वयंपाकघर म्हणजेच काय? किचन. तर आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्या टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. तर आई कामामध्ये होती स्वयंपाकघरामध्ये, म्हणून आईने कोणाला सांगितलं कपडे भरून द्यायला? शिवानीला सांगितलं. तर आईने शिवानीला सांगितलं की अगं शिवानी, ते टेबलावर ठेवलेले कपडे कशामध्ये भरून दे? पिशवीमध्ये भरून दे. म्हणून काय केलं शिवानीने ते टेबलावर ठेवलेले कपडे इस्त्री करायसाठी पिशवीमध्ये भरून दिले आणि इस्त्रीवाले काका ते कपडे घेऊन निघून गेले. तर बघा, तेव्हा माहित होतं का इस्त्रीवाल्या काकांना त्या कपड्यांमध्ये पैसे ठेवलेले आहे आणि आई कामामध्ये मग्न होती, गुंतली होती, म्हणून आईला सुद्धा लक्षात आलं नाही की त्या कपड्यांमध्ये काय आहे? बाबांनी दिलेले पैसे ठेवलेले आहे. तर पुढे बघा काय झालं? 2 दिवसानंतर जेव्हा बाबांनी आईकडे पैसे मागितले तर आई नेहमीच्या सवयीप्रमाणे कपाटात पैसे शोधू लागली. तर बघा, आपण पैसे कुठे ठेवतो? आपण पैसे कपाटामध्ये ठेवतो. तर नेहमीच्या सवयीप्रमाणे आईला वाटलं की ते पैसे कुठे ठेवलेले आहेत? ते पैसे कपाटामध्ये ठेवलेले आहेत. म्हणून आई कपाटामध्ये पैसे शोधू लागली. पण ते पैसे कपाटात होते का? नाही. ते पैसे काही सापडेना. आई कावरी बावरी झाली. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. तर बघा, आईने कपाटात पैसे ठेवलेच नव्हते, त्यामुळे ते पैसे कसे काय कपाटात असणार? तर आई विचारात पडली की पैसे गेले कुठे? ती कावरी बावरी झाली. कावरी बावरी होणे म्हणजेच काय? कावरी बावरी होणे म्हणजेच गोंधळून झाली. बघा, याचे शब्द दिले तुम्हाला. कावरी बावरी होणे म्हणजेच काय? गोंधळून झाली. शी कन्फ्युज्ड. तर ती कन्फ्यूज झाली, ती गोंधळून गेली आणि विचारात पडली की पैसे ठेवले कुठे ठेवले? घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाही. तर घरात जेथे जेथे पैसे ठेवायचे आईला वाटलं की येथे ठेवले असतील, तर आईने सगळीकडे शोधले, पण ते पैसे कुठेच सापडले नव्हते. का बरं सापडले नसेल पैसे? कारण ते पैसे कुठे गेले होते? ते पैसे कपड्यांच्या घड्यामध्ये दामू काकांसोबत गेले होते, हो की नाही? तर दामू काका जे कपडे घेऊन गेले होते त्यामुळे ते पैसे त्या कपड्यांसोबत गेले. तर संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. तर बघा, जेव्हा दामू काका संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळी इन द इव्हिनिंग, जेव्हा दामू काका घरी आले, ते हाका मारतच, तर ते आवाज देतच घरी आले. काय म्हणाले ते? वहिनी, अहो वहिनी. तर आई बाबा बाहेर आले. जसं दामू काकांनी आवाज दिले, जसं दामू काकांनी हाका मारल्या, तसंच आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. तर बघा, जसा दामू काकांनी आवाज दिला तसंच आईने दामू काकांना काय विचारले? काय रे बाबा, कपडे आणलेस का? पण हे कशा प्रकारे विचारलं आईने? जरा वैतागून म्हणजेच काय? चिडून. वैतागणे म्हणजेच काय? चिडणे, इरिटेट. आई चिडली होती कारण पैसे कुठेच मिळत नव्हते, त्यामुळे आईने चिडूनच दामू काकांना विचारले की काय रे, कपडे आणलेत का? तर बघा, दामू काकांनी खिशातून पैसे काढले. दामू काकांनी त्यांच्या खिशातून आपल्या कपड्याला असलेला एक खिसा, पॉकेट, तर दामू काकांनी त्यांच्या खिशामधून, त्यांच्या पॉकेटमधून पैसे काढले आणि काय म्हणाले ते पुढे? ते बघा काय म्हणाले? अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो. तर बघा,
दामू काकांनी खिशातून पैसे काढत ते आईला देत काय म्हणाले की जेव्हा मी तुमचे कपडे इस्त्रीला नेलेले तेव्हा त्या कपड्यांच्या घड्यामध्ये मला काय दिसले, त्या कपड्यांच्या घड्यामध्ये मला हे पैसे सापडले, तर ते पैसे मी तुम्हाला परत करायला आलो. हे पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काकांनी आईला पैसे दिले आणि काय सांगितलं की हे तुमचे पैसे तुम्ही मोजून घ्या आणि हे इस्त्रीचे कपडे सुद्धा घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले, आईने पैसे मोजले. तर आईने नंतर दामू काकांनी सांगितल्याप्रमाणे की ते पैसे मोजून घ्या म्हणून आईने काय केलं, ते पैसे मोजून घेतले. दामू, पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले. तर बघा, जेव्हा दामूने ते पैसे परत केले तेव्हा तिथे बाबा, शिवानी आणि शिवराज आणि आई हे सगळेजण होते. तर बाबा काय म्हणाले दामू काकांना, दामू पैसे बरोबर आहेत. तर बाबांना माहित होते ते पैसे किती होते, कारण आईला माहित होते का नाही, आईला फक्त एवढंच माहिती होतं की बाबांनी दिलेले पैसे आईने ठेवले, परंतु ते पैसे आईने मोजून ठेवले होते का नाही. तर ते पैसे किती आहेत हे कोणाला माहित होतं, हे बाबांना माहित होतं. तर जेव्हा आईने पैसे मोजले तेव्हा बाबा काय म्हणाले की हे पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. तू अतिशय प्रामाणिकपणे हे पैसे स्वतःजवळ न ठेवता काय केलं, ते पैसे परत केले. तुझा हा प्रामाणिकपणा मला आवडला. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तर बघा, जेव्हा एखादी आपली अतिशय महत्त्वाची गोष्ट हरवली असेल आणि ती जर कोणी आपल्याला आणून दिली तर आपण काय करतो, आपण त्याचा प्रामाणिकपणा म्हणून, त्याने जो प्रामाणिकपणा दाखवला तर आपण काय करतो, त्याला बक्षीस म्हणून काहीतरी पैसे देतो, हो की नाही. तर येथे सुद्धा बाबांनी काय केलं, दामू काकांचा हा प्रामाणिकपणा बघून त्यांना बक्षीस म्हणून 100 रुपये देऊ केले. ते 100 रुपये दामू काकांना देऊ लागले बक्षीस म्हणून, गिफ्ट म्हणून. तर तेव्हा दामू काका काय म्हणाले, दामू काकांनी ते पैसे घेतले का, बघा पुढे दामू काकांनी काय केलं. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. तर बघा, जेव्हा बाबांनी 100 रुपये दामू काकांना बक्षीस म्हणून देऊ केले तर ते 100 रुपये दामू काकांनी घेतले नाही. तर त्यावर दामू काका काय म्हणाले की आम्ही काय करतो, आम्ही गरीब आहोत. ठीक आहे, गरीब म्हणजेच काय, दरिद्र, अ पुअर पर्सन. आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमवून खातो. कष्ट म्हणजे काय, मेहनत, हार्डवर्क. तर दामू काका काय म्हणाले, आम्ही गरीब तर आहोत पण आम्ही काय करतो, आम्ही कष्ट करूनच, आम्ही मेहनत करूनच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. तर दामू काका काय म्हणाले की आम्ही गरीब आहोत पण आम्हाला कष्टानं, आमच्या मेहनतीनं जे पैसे मिळतात त्या पैशानंच आम्हाला ते पैसे कमवूनच आम्हाला खायला आवडतं. आम्ही असे पैसे कुणाकडूनही घेत नाही. तर जेव्हा शेवटी दामू काका जायला निघाले तर त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, पाठमोरी म्हणजे काय, पाठीवरची बाजू. जेव्हा आपण जायला निघतो, ठीक आहे, जेव्हा आपण आता मी तुमच्या समोर आहे आणि मला जर जायचं असेल तर मी तुमच्या कसं जाईल, मी तुम्हाला पाठमोरी होऊन, म्हणजेच काय, माझ्या पाठीमागची बाजू, फ्रॉम बिहाइंड. ठीक आहे. तर दामू काका जेव्हा जायला लागले तेव्हा त्यांच्या त्या पाठमोळ्या आकृतीकडे, म्हणजेच काय, त्यांच्या पाठीकडच्या बाजूकडे आई बाबा कौतुकाने पाहत राहिले. त्यांना खूप कौतुक वाटलं की दामू काका एवढे गरीब असूनही त्यांनी काय केलं नाही, त्यांना जे मिळालेले पैसे होते ते पैसे त्यांनी स्वतःकडे न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे ते पैसे आपल्याला परत केले. याचं शिवानीच्या आई बाबांना खूप कौतुक वाटलं. तर काय शिकलो मग आपण या पाठामधून? या पाठामधून आपण शिकलो की आपल्या अंगी असलेला प्रामाणिकपणा आपण काय नाही करायला पाहिजे, तो प्रामाणिकपणा आपण अतिशय जपून ठेवायला पाहिजे, हो की नाही. वेळोवेळी जर एखादी वस्तू आपली नसेल तर ती वस्तू आपण स्वतःजवळ न ठेवता काय करायचं, ज्याची आहे त्याला परत करायची. जर ती तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं, ती आपले वर्ग शिक्षक असेल किंवा आपले आई बाबा असेल त्यांच्याकडे ती द्यायची.
तर या पाठातून आपण शिकलो की कशा प्रकारे आपल्या अंगी असलेला प्रामाणिकपणा आपल्या अंगी आपला जो प्रामाणिकपणा आहे तो आपण वागवायला पाहिजे. अतिशय प्रामाणिकपणे आपण वागायला पाहिजे. तर आवडला का तुम्हाला हा पाठ? तर काय मग यापुढे तुम्ही प्रामाणिकपणे वागणार की नाही? जर तुम्हाला एखादी वस्तू मिळाली तर काय करणार तुम्ही? ती वस्तू आपल्या आईबाबांकडे किंवा आपल्या वर्ग शिक्षकांकडे नेऊन द्यायची. तर अशा प्रकारे इथे आपला हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.